ज्येष्ठा गौरीची कथा. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी श्री महालक्ष्मी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी श्रीलक्ष्मी आण. आई म्हणाली, बाळांनो, श्रीलक्ष्मी आणून काय करू, तिची पूजा अर्चा केलीच पाहिजे. घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी आणीन. मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई श्रीलक्ष्मी आणेल. वडिलांनी घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाले. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबी पुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पायी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. तिने कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजण आनंदाने निजले. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नकोस, रंड काही गाऊ नकोस. ब्राह्मण तसा उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं ऐकलीस का, आजीबाईला नाव घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळं सुद्धा पोटभर जेवली. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू. तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ, तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पुर, तितक्यांदा दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. वासरांना घेऊन त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. तुमच्या कृपेने मला सर्व काही प्राप्त झाले आहे. आता तुम्हाला पोचते कसे करू. तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात ना, ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांगा. श्री महालक्ष्मीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक, हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणाने बरं म्हटलं. तिची पूजा केली. श्री महालक्ष्मी आपली प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भाद्रपदाच्या महिन्याच्या तळ्याच्या पायी जावं. 2 खडे घरी आणावे. पाण्याने धुवावे. ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठा अलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावे. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतती संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफल संपूर्ण. स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी. घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी. आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते. त्यामुळेच हे सणवार व्रतवैकल्य ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते. भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्रीलक्ष्मी ही ज्येष्ठा गौरी आहे, पण ज्येष्ठा गौरी ही श्री शंकरांची पत्नी म्हणजे देवी पार्वती म्हणजे ज्येष्ठा गौरी आहे.
ज्यांचे पूजन चैत्रसह ज्येष्ठ महिन्यात व श्री मंगळागौर ही श्रावण महिना पूजन करण्यात येते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या 2 श्री महालक्ष्मी कशा? याबद्दल श्री वेदवाङ्मयात सुद्धा नमो ज्येष्ठाच कनिष्ठायच स्थेतानपतये नमः अशी वचनं आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते. तर मित्रांनो, अशी ही ज्येष्ठा गौरीची कथा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.